नमस्कार मैत्रिणींनो, ह्या बघा खेडेगावच्या कापण्या साध्या आणि सिंपल. गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे. 1 किलो गुळाला दोन ग्लास पाणी घेतलं आणि ते पातळ करून घेतलं आणि परातीत ओतलं थोडंसं कोमट करून. नंतर त्याच्यामध्ये सुंठ विलायची सगळी घातली आणि आता डाळीचं पीठ घातलेलं आहे. जेवढं पीठ बसल तेवढं पीठ त्याच्यामध्ये बसवायचं आणि मळून गोळा करून घ्यायचा. आता आमचं खटल्याचं घर असल्यामुळं आम्हाला जास्त लागतं, त्यामुळं बघा आता परातीभर हा गोळा होणार आहे आणि खूपच कापण्या होणार आहेत. त्या छान अशा गोड कापण्या करण्यासाठी हा गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ बसवायचं. आता हा छानपैकी गोळा तयार झालेला आहे आणि खूपच छान मऊ लुसलुशीत एकदम पेस्ट गोळा झालेला आहे. आता हा गोळा 5 ते 10 मिनटं असाच ठेवायचा छानपैकी झाकून. आणि बघा हा गोळा इतका मस्त झालेला आहे पीठ मळून. आता 10 मिनटात लगेच त्याला लाटायला सुरुवात करायची. हे बघा आता लाटायला सुरुवात केलेली, पण रात्र झाल्यामुळं थोडंसं कॅमेरा पण हे नाही आहे, तर छानपैकी लाटून झाल्या आणि आता तळून घ्यायच्या. तर लाटण्याचं खसखस वगैरे टाकून चांगल्या लाटल्या आणि आता त्या तळायच्या आहेत. आणि पूर्ण कापण्या बघा पातेलभर कापण्या झालेल्या आहेत तळून आणि आता ही कापणी तळण्यासाठी तयार आहे. पहा किती सुंदर अशी कापणी तळायला घेतलेली आहे आणि तळल्यानंतर पण एकदम मस्त अशी खुसखुशीत कापणी तयार झालेली आहे. तरी आपली साधी सोपी रेसिपी गुळाच्या कापण्या, गावाकडची पद्धत एकदम साधी आणि सोपी. जास्त काहीच नाही त्यात. गुळाचा पाक करायचा नाही ना काही नाही. गुळाचं पाणी आणि त्याच्यात बसेल एवढं पीठ, कोमट थंड पाणी आणि छान अशा तळून कापण्या खुसखुशीत एकदम मस्त होतात. त्याच्यामध्ये काही दुसरं टाकायचं नाही. बघा किती छान कापण्या झाल्यात आणि खूपच सुंदर कापण्या आहे. आमच्या घरामध्ये 1 दिवस पण टिकत नाहीत, इतके मोठे खटला असल्यामुळं ह्या संपून जातात आणि लई छान झाल्यात कापण्या.